खरं तर नक्षली कारवाया रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनीही कंबर कसलेली आहे। मात्र या नक्षली कारवाया काही थांबायचं नाव घेत नाहीये आणि याचं मूळ आणि मुख्य कारण आहे ते म्हणजे त्यांना पुरवली जाणारी आर्थिक रसद। ही आर्थिक रसद नेमकी कशी पुरवली जाते आणि कोण पुरवतं, पाहूयात याच संदर्भातला ग्राउंड रिपोर्ट। 1,76,00,000च्या नव्या करकरीत नोटा गडचिरोली पोलिसांनी जप्त केल्या आहेत। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे ही 2.25 कोटींची रक्कम नक्षल्यांच्या हातात जाणार होती। तेंदूपत्त्याचे कंत्राटदार पहाडिया तुळशीराम तांपला आणि त्याचे 2 साथीदार रवी मलैया तनकम आणि नागराज समैया पुट्टा या तिघांकडून ही रक्कम ताब्यात घेतली आहे। पोलिसांनी आरोपींकडून 22 मे रोजी 75 लाखांची रक्कम जप्त केली। मात्र चौकशीनंतर आणखी 1,01,00,000 रुपये त्यांनी झाडाखाली लपून ठेवल्याचं उघड झालं। ही कॅश जी आहे ती पहिल्यांदा एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवण्यात येते। ही प्लास्टिकची बॅग नंतर अनेक प्लास्टिकच्या बॅग्समध्ये गुंडाळली जाते। हा सर्व गुंडाळलेला प्लास्टिक नंतर एका स्टीलच्या डब्यात ठेवण्यात येतो आणि स्टीलचा डब्बा हा सुद्धा नंतर एका पॉलिथिन टँकमध्ये ठेवण्यात येतो। नंतर ती टँक झाडाखाली लपवून ठेवण्यात येते। या झाडाखाली असे काही निशाण केलेले असतात जे फक्त कमांडर आणि त्याच्याबरोबर अजून एखाद्याच व्यक्तीला माहिती असतात। नक्षलवादी दरवर्षी खंडणीतून 140 कोटींपेक्षा जास्त कमाई करतात अशी गृह मंत्रालयाची माहिती आहे। पण आता एका कंत्राटदाराकडून 2.25 कोटींची वसुली केली जात असेल तर हा आकडा आणखी किती मोठा असेल याचा अंदाज येईल। कंत्राटदारांना खंडणी दिली नाही तर धमकी दिली जाते। हत्या करायलाही नक्षली मागे पुढे पाहत नाहीत। त्यामुळे कंत्राटदार खंडणी देऊन आपला व्यवसाय सुरक्षित करतात। पण त्यामुळे गृह खात्याचा नाकर्तेपणा उघड होतोय। खरं तर नोटाबंदीनंतर नक्षल्यांचं कंबरडं मोडेल अशी मोदी सरकारला अपेक्षा होती। पण खंडण्यांमुळे नक्षल्यांचे हात आणखी बळकट होत आहेत। त्यामुळे नक्षल्यांची आर्थिक कोंडी सरकार कशी करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कोणीही कंत्राटदार स्वखुशीने हे पैसे नक्षलवाद्यांना देत नसतो। मात्र जोपर्यंत नक्षल दहशत ही अशीच कायम राहील तोपर्यंत अशा पद्धतीची खंडणी ही जातच राहणार हे सुद्धा तेवढंच नक्की आहे। गडचिरोलीहून रूपराज वाकोडेसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।